श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण. तर महाभारताची कथा आपण श्रवण करत आहे. हरे राम 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 हरे. तर आपण वन पर्वाची कथा पाहिली. महाभारतामध्ये 18 पर्व आहे, त्यापैकी 3रं पर्व आहे वन पर्व. तर याच्यामध्ये कथा आपण श्रवण करत आहे. काल आपण पाहिलं की काय केलं जुगारामध्ये धर्मराजाला 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास झाला. आणि मग पांडव निघून गेले कुठं? वनवासाला. पण वनवासाला गेल्याच्या नंतर पण तिथं पण यांना शांत राहू देणं दुर्योधन. तर दुष्ट प्रवृत्तीचे लोक बदलत नाहीत. आता वनवासात गेले बिचारे राहिलेत, पण तिथं पण हा दुर्योधन त्यांना शांत राहू देत नव्हता. तर काय केलं त्यांनी की दुर्वासा ऋषीची सेवा केली आणि वरदान मागितलं की तुम्ही जा कुठं? पांडवाकडं. हा ना का? आणि मग दुर्वासा ऋषी गेले आणि एकटे गेले नाही, 60,000 शिष्य घेऊन गेले. काय ना का? तर ज्यावेळेस दुर्वासा ऋषी गेले तर त्यांनी धर्मराजाला सांगितलं की मला फार भूक लागली. धर्मराज म्हणे आमचे भाग्य आहे की तुमच्यासारखे संत आमच्या आश्रमामध्ये आले. तर म्हणले ठीक आहे, मी यमुना स्नान करून येतो आणि तवरक तू स्वयंपाक तयार करून ठेव. तर युधिष्ठिर महाराज गेले आणि द्रौपदीला म्हणले स्वयंपाक तयार कर. आता द्रौपदी म्हणली माझं भोजन आता झाले, मी प्रसाद घेतलाय, तर आता 2रा दिवस उजड असतो, अक्षय पात्रामध्ये काही भेटणार नाही. तर म्हणले काही 1-2 लोक नाही, 60,000 आहेत. 1-2 लोकांचे कोणी कुठे नियोजन लावलं असतं फाळायचं, तर एवढ्या लोकांचं कसं नियोजन लागणार? तर फार अवघड आहे म्हणले. पण पहा भक्ताचं कसं राहते, त्यांना विश्वास असते. अवश्य रक्षिबे कृष्ण विश्वास पालन. भक्त त्यालाच म्हणतात की ज्याचा विश्वास आहे, काही जरी झालं तर त्याचा भगवंतावरचा विश्वास कमी होत नाही. काय ना का? देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी रे सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. तर हे भक्ताचं जीवन असते. तर त्यावेळेस द्रौपदी काय म्हणली पांडवांना की तुम्ही का चिंता करेल, कृष्ण आपले आहेत. तर कृष्ण मागा असताना आपल्याला चिंता करायची काय गरज आहे? कारण किती वेळा आपल्याला, आत्ताचीच गोष्ट नाही, अगोदर पण किती वेळा श्रीकृष्णाने आपल्याला वाचवले म्हणजे संकटातून. आणि आत्ता पण श्रीकृष्ण काय करेल? आपलं रक्षण करील. तुम्ही चिंता करू नका. आणि इकडं द्रौपदीनं मग धावा केला श्रीकृष्णाचा. लक्षात आहे? श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. तर हे श्रीकृष्ण ये लवकर, आता आमच्यावर काय झाले? संकट आले. तर पहा भक्ताची जेव्हा आर्त पुकार असते हृदयातून, तर श्रीकृष्ण लगेच येतात. फक्त वाट पाहतात आर्ततेनं कधी पुकारते. जेव्हा आर्ततेनं द्रौपदीनं पुकारलं, लगेच श्रीकृष्ण आले. आणि श्रीकृष्ण आल्याच्या नंतर काय म्हणले द्रौपदीला, पाय मी आलो पण मी जेवत होतो, जेवता जेवता आलो ताट सोडून, तर मला भूक लागली, तर काही खायला असेल तर दे लवकर. तर द्रौपदी म्हणली काही नाही म्हणून तुला बोलवले, काही नाही म्हणून तुला बोलवले ना, आता तुला कुठून आणू?
ते काही सांगू नको म्हणजे, मला काहीतरी ते अगोदर ते पाय म्हणे तिकडं उघडं घालून ठेवले आक्षेपात. आता उद्यापर्यंत त्याच्यात काहीच भेटणार ते मला काही सांगू नको म्हणे, काही थोडं तरी असलं तर पाय. आता द्रौपदी म्हणे म्या घासून ठेवले, मला माहिती काय नाही त्याच्यात. काय नाही, आता ती पतिव्रता स्त्री आहे, ती काय भांडे खरकटे थोडे ठेवणार, चांगले घासून ठेवले होते, त्याच्यामुळे काहीच नव्हतं त्याच्यात. पण श्रीकृष्ण कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम समर्थ ईश्वर. तर भगवंत सर्व समर्थ आहे, कारण काही पण कुठं पण करू शकतो. तर भगवंतांनी योगमायेनं एक तांदळाचा दाना तिथं प्रकट केला, असं आचार्य लिहितात. लक्षात येईल, त्याच्यात काहीच नव्हतं आक्षेपात्र, पण भगवंतांनी ती लीला प्रकट केली. एक तांदळाचा भाताचा एक शीत होता त्याच्यामध्ये, काही जण म्हणतात भाजीचा पाला होता, काही असू द्या होता, लक्षात येईल. तर तो शीत होता. तर द्रौपदी म्हणे पाहे काहीतरी ते अक्षयपात्र घेऊन ये. तर त्याच्यात पाहिलं तर एक तो भाताचा शीत होता, कळलं का. आणि ती खीर बनवली होती, तर थोडा राहिला. तर मग श्रीकृष्ण म्हणे ठीक आहे, तेच मला दे म्हणले आता. आणि भगवान श्रीकृष्णाने तो काय केला, ग्रहण केला. लक्षात येईल. आणि पहा, भगवंत कोणी साधारण व्यक्ती नाही, हे लक्षात घ्या. या कथेहून लक्षात येते आपल्या, दिसायला आपल्यासारखे दिसतात ते, पण त्यांची दिव्य स्थिती राहते. जसं भगवान श्रीकृष्णाने तो शीत ग्रहण केला आणि काय म्हणले श्रीकृष्ण, यस्मिन तुष्टो जगत तुष्टो. आता मी संतुष्ट झालो, अख्खं जग संतुष्ट. हा ना का. आणि इकडं दुर्वासा ऋषी आणि त्यांचे 60,000 शिष्य यमुना स्नान करायला गेलो. तर यमुना स्नान त्यांनी केलं आणि बाहेर निघू लागले. तर तेवढ्यात त्यांना असं वाटलं, कारण भगवंत संतुष्ट झाले, है ना का. तर तेवढ्यात त्यांना असं वाटलं की आमचं पोट गळ्यापर्यंत भरले, आता एक घोट पाणी प्यायला पण जागा नाही, तर खायचं कुठून पाणी. आणि आपण तर सांगितलं स्वयंपाक काय करायचा, बनवून ठेवायचं. आणि इकडं श्रीकृष्णाने भीमाला सांगितलं जाय गदा घेऊन आणि बोलून आण सगळ्या, जेवढे तर दुर्वासा ऋषीचे शिष्य सगळ्याला जाय म्हणून यमुनेच्या काठावर आणि बोलून आण, का नका. आता इकडं ज्यावेळेस पाहिलं भीम गदा घेऊन येत यांनी, तर दुर्वासा ऋषीपाशी गेले काही जण, म्हणजे गुरुदेव काय खायचं तर तुम्हीच खा, आमच्या पोटात काही जागा नाही, फुल झाले म्हणे, पाणी प्यायला जागा नाही तर खायचं केव्हा, आम्ही चाललो म्हणले. तर दुर्वासा ऋषी म्हणले जिकडं रस्ता दिसेल तिकडं पळा म्हणले, कारण असाच एकदा मी गेलो होतो, मला माहीत आहे काय होते, आता तिकडं जायचंच नाही म्हणले, आता रस्ता दिसेल तिकडं जा. कारण मला माहीत आहे म्हणले, एकदा गेलो होतो मी अंबरीश महाराजाच्या तिकडं, माहीत आहे ना प्रसंग भागवतामध्ये, भागवत कथेमध्ये आपण श्रवण केला. दुर्वासा ऋषी एकदा गेले होते द्वादशीच्या दिवशी अंबरीश महाराजाकडे, आणि तिथं गेल्याच्या नंतर अंबरीश महाराज निर्जला एकादशी व्रत करायचे. तर त्यांनी सांगितलं की मी स्नान करून येतो, तू तयार करून ठेव. तर अंबरीश महाराजांनी पाहिलं की द्वादशीचा पारणा वेळ संपल्याचा टाईम आला, तर त्यावेळेस त्यांनी एक चरणामृत भगवंताचं ग्रहण केलं. आणि दुर्वासा ऋषी ज्यावेळेस स्नान करून आले तर म्हणजे अरे मी यायच्या अगोदर तो जेवण केलं. रागाला त्यांनी कृत्या उत्पन्न केली अंबरीश महाराजाला मारण्यासाठी. पण आता अंबरीश महाराज महान भगवत भक्त, 24 तास भगवंताचं चिंतन करणारे, आणि अशा भक्ताच्या निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून येईल, मागे पुढे व्हा राहे सांभाळीता आली आघात निवारा. कृत्या जशी उत्पन्न केली, लगेच भगवंतांनी सुदर्शन चक्र अंबरीश महाराजासाठी पाठवलं. कृत्येचा तर वध केला, आणि ते सुदर्शन चक्र 1 वर्ष अंबरीश महाराजाच्या याच्या मागं होतं दुर्वासा ऋषीच्या. आणि जेव्हा वापस जाऊन अंबरीश महाराजाची क्षमा मागितली तेव्हा ते शांत झाले. तरी कथा आठवू लागली कोणाला, भगवंतांनी पण वाचवलं नाही दुर्वासा ऋषी. ते म्हणे अहम भक्त पराधीन, माझ्या भक्ताचा अपराध केला म्हणे, मी काय करू शकत नाही, तिथंच जा. तर यांना आठवली ती कथा, म्हणले पळा, तेव्हा तरी वाचलो म्हणे, आता वाचायचा विषय नाही म्हणे, आता श्रीकृष्ण साक्षातच आहे तिथं, पळा म्हणले, जिकडं पळायचं तिकडं. तर भीम म्हणे चला लवकर, तयार झाले ताटं वाढे, इकडं काहीच नाही. लवकर चला म्हणले, पत्रवाड्या वाहड्यात, काहाचं तिथं कोणीच नाही, पूर्ण रिकामं झाले ती यमुना मैया, सगळे जिकडं तिकडं पळून गेले. लक्षात आहे नाही. आणि भीम खाली हातानं वापस आले, म्हणले प्रभू तिथं कोणीच नाही, म्हणजे ते येणारही नाही कोणी, आता ते दुसरीकडे कुठं आमंत्रण आलं असेल म्हणले, तिकडे गेले आज तिला, ते काय आता इकडे येणार. लक्षात आहे. तर पहा,
भगवंतांनी असं प्रत्येक वेळेस पांडवाला रक्षण केले. मग पहिल्याच अभंगात हरिपाठाच्या ज्ञानेश्वर महाराज ही लीला स्मरण करतात. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा द्वारकेचा राणा पांडवा. प्रत्येक जेव्हा जेव्हा पांडवावर संकट आलं पहा श्रीकृष्णाने काय केले, रक्षण केले. या कथेतून दुसरी एक शिक्षा भेटे की जेव्हा आपण श्रीकृष्णाला संतुष्ट करतो तर सर्वजण आपोआप काय होतात, संतुष्ट होतात. प्रत्येकाला संतुष्ट करायची गरज नाही आणि ते शक्य पण नाही. जगातल्या लोकांना किती संतुष्ट केलं तर काही ना काही कमी राहतेच, त्यानं जग अपूर्ण आहे, पूर्ण होऊ शकत नाही. पण जर भगवंताला आपण संतुष्ट केलं तर आपोआप सर्वजण संतुष्ट. संत काय करतात ते काय लोकांच्या मागे फिरत नाहीत ना का, याला खुश करावून त्याला त्यांना काही घेणं नाही, कोणी खुश व्हा नाही तर नाराज व्हा. ते फक्त भगवंताला संतुष्ट करतात, श्रीकृष्णाला संतुष्ट करतात. आणि जेव्हा श्रीकृष्ण संतुष्ट होतात आपोआप सर्वजण काय होतात, संतुष्ट होतात. तर हा सिद्धांत आहे. कारण मूळ भगवंत आहेत. कारण का ऊर्ध्व मूलम अधः शाखा अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांशी यश पर्णानी यस्तम वेद सवेदी. तर भगवंत जेव्हा संतुष्ट होतात तर आपोआप सर्वजण संतुष्ट होतात. हा सिद्धांत आहे शास्त्राचा. तर दृष्टांत पण भागवतामध्ये दिलेला आहे. यथा तरोर्मूले निषेचनेन तृप्यंती तत्स्कंद भुजोपशाखा प्राणोपहाराचे यथेंद्रियाणाम तथैव सर्व हरणमच्युतेज. की जसं म्हणजे झाडाच्या मुळाला पाणी घातलं तर काय होते, फांद्यायला जाते, फुलायला जाते, फळायला जाते, पानाला जाते. प्रत्येकाला वेगळं पाणी घालायची गरज नाही. तसं श्रीकृष्णाला आपण संतुष्ट केलं तर सर्व देवी देवता संतुष्ट होतात, सर्व लोक संतुष्ट होतात, सर्व देव संतुष्ट होतात. आपल्याला काही स्पेशल काही करायची गरज नाही. म्हणून भक्त काय करतात, भगवंताला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतात. भगवंताच्या प्रसन्नतेसाठी काय करतात, कार्य यत करोशी यतस्नासी यज्जुहोशी ददासी यत यत तपस्येशी कोणते तत्कुरुषो मदर्पणम. श्रीकृष्ण म्हणतात तू माझ्यासाठी कर. जेव्हा तू माझ्यासाठी करशील तर सर्वजण आपोआप काय होतात, संतुष्ट होतात. तर हा सिद्धांत आपण समजून घेतला पाहिजे आणि लोकांच्या मागे लागणं सोडलं पाहिजे. भगवंताला प्रसन्न करायचा काय केला पाहिजे, प्रयत्न. सर्व लोक जरी प्रसन्न झाले आणि भगवंत नाराज झाले तर काही फायदा. सर्व लोक नाराज झाले आणि भगवंत प्रसन्न झाले तर लोका वाचून काही होत. प्रल्हाद महाराजांनी काय केलं, भगवंताला संतुष्ट केलं तर काहीच करू शकले नाही कोणीच. लक्षात आहे नाही. त्यामुळे भगवंताला संतुष्ट करायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि कलियुगामध्ये भगवंत संतुष्ट होतात फक्त हरिनाम घेतल्या. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेट. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर मग भगवान श्रीकृष्ण द्वारकेला जाण्यासाठी निघले. तर यायचे आणि लगेच वापस जायचे द्वारकेला. तर त्यावेळेस द्रौपदी म्हणे की कृष्णा म्हणे तुला प्रश्न विचारायचा. तर श्रीकृष्ण म्हणले विचार, काय प्रश्न आहे. तर म्हणले सांग. म्हणले आमच्यावर एवढे संकट काय यायलेत, एवढे संकट यायचं काय कारण आहे म्हणे, आमच्यावर एवढा त्रास व्हायलाय म्हणले, मला एवढा संकट आमच्यावर यायलेत तर काय यायले ते, त्याचं कारण सांग म्हणले. लक्षात यायले. तर त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण काय म्हणले, तर एक लक्षात घे म्हणले द्रौपदी की माझ्या भक्ताला मी जे संकट देतो तर हे जगाला शिकवण्यासाठी. कशासाठी, जगाला शिकवण्यासाठी. आपण आचार्य प्रभू जीवेर शिखाय. तर सर्वांना शिकवण्यासाठी म्हणले की माझ्या भक्तांवर एवढे संकट आले तरी ते मला विसरत नाहीत, हे जगाने त्यांच्याकडून शिक्षा घ्यावं. त्याच्यासाठी मी भक्तावर संकट देतो आणि माझं स्मरण त्यांना करायला लावतो. कारण जसं दुःखामध्ये स्मरण होते तसं सुखात होत नाही. प्रत्येकाचा अनुभव काय ना का, जेवढं दुःखामध्ये स्मरण होते तेवढं सुखामध्ये होतच नाही, शक्यच नाही. सगळ्या गोष्टी असल्यावर भगवंताची आठवण येत नाही. जेव्हा काही कमी असते मग भगवंताची आठवण येते व्यक्तीला. लक्षात येईल. तर त्याच्यामुळं मी माझ्या भक्ताद्वारे हे जगाला मी शिकवतो की जरी संकट आले किती बी का ना का माझे भक्त मला विसरत नाही. ते तुकाराम महाराजचा अभंग तोच आहे. पाहते पांडव अखंड वनवासी परी त्या देवासी आठविती. प्रल्हादासी पिता करी तो जाचणी परी तो स्मरे मनी नारायण. सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पिढीला नाही विसरला पांडुरंग. हे 3 दृष्टांत तुकाराम महाराज देऊन काय सिद्धांत सांगतात. एवढे यांच्यावर संकट आले, सुदामा ब्राह्मणाला खाण्याची किती परेशानी झाली पण कृष्णाचा विसर पडला नाही. प्रल्हाद महाराजाला किती त्रास दिला हिरण्यकश्यपून पण श्रीकृष्णाचा विसर पडला नाही. पांडवावर किती संकट आले पण
विसर पडला नाही, तसं हे विठ्ठला माझ्यावर पण तू तीच कृपा कर. तुका म्हणे तुझा न पडावा विसर, दुःखाचे डोंगर आले तरी. एक दुःख नाही, दुःखाचे डोंगर जरी आले तरी तू हा विसर पडू देऊ नको, अशी प्रार्थना तुकाराम महाराज करतात. काय ना का. तर श्रीकृष्ण द्रौपदीला म्हणालेत, तर त्याच्यामुळं मी माझ्या भक्ताला संकट देतो, जेणेकरून दुसऱ्या लोकांनी त्यांच्याकडून शिकावं. एवढ्या संकटामध्ये त्यांचं भजन झालं, मग तुम्हाला करायला काय हरकत आहे ना का. जेव्हा आपल्यावर काही संकट येते, दुःख येते, तर संतांचे चरित्र पाहायला पाहिजे की त्याचा एवढा त्रास आहे का आपलं. तर त्यांचं चरित्र जेव्हा वाचू आपण, ऐकू, तर लक्षात येईल त्यांच्या 1% पण त्रास आपल्याला नाही. मग भजन करायला काय समस्या. आपण नेहमी दुसऱ्याच्या नावावर दगड फोडतो, हिच्यामुळं भजन होईल आणि त्याच्यामुळं भजन होईल. काय नाही का. भजनाला दुसरं कोणी कारण नाही, भजन आपलीच अडचण असते आतली, फक्त कंटाळा असते भजन करायचं. सगळ्या सुविधा आहे, काही कमी नाही पहिल्यासारखं. आता बऱ्याच बाया म्हणतात आमची सासू अशी आहे, सासरा असा आहे, नवरा असा आहे, म्हणून भजन होईल. तर थोडं सखूबाईचं चरित्र वाचा, तुमची तिन्हीपैकी एक बी नाही त्याच्यात. रोज सखूबाईला मारायची 3 जण, खायला उष्ट द्यायचं उरलेलं शिळं, आणि दिवसभर काम. आहे का तशी कोणाला परिस्थिती आज. तरी भजन बंद झालं नाही सखूबाईचं. मग अडचण काय आहे भजन करायला. काय नाही समस्या. आपण तुम्हाला सर्व माणसायला किती त्रास. प्रल्हाद एवढा आहे का आपल्याला त्रास कोणाला. विचार 5 वर्ष वय तरी एवढा त्रास. अग्नीमध्ये टाकायलेत, पर्वतावरून ढकलून द्यायलेत, पाण्यामध्ये डुबवण्याचा प्रयत्न करायला, उकळत्या तेलामध्ये टाकायले. आहे का एवढा त्रास कोणाला. तरी त्यांचं भजन बंद झालं. मग आपल्याला भजन करायला काय अडचण नाही, फक्त आपलीच अडचण आहे. दुसऱ्या कोणाची अडचण नाही भजन करायला. भजन करायला अडचण कोणाची, आपलीच आहे. फक्त कंटाळा आहे भजन करायचा, आळस आहे. लक्षात आहे. संत सज्जनांनी घेतली प्रचिती, आळशी मंदमती केवितली. तर आळशी लोकांचा काय उद्धार होणार नाही. लक्षात आहे नाही. तर त्याच्यामुळे संकट जरी आले तर भजन करत राहायला पाहिजे. पण त्या दिवशीच मी सांगितलं होतं एक सुविचार प्रभुपादीचा, कधीही जप सोडू नका, मग कृष्ण तुमचं काय करतील, रक्षण करतील. किसी भी परिस्थिती में यदि कृष्ण के चरण कमल को आप पकड़ लेते हैं तो आपका पतन नहीं होगा. प्रभुपादीचा सुविचार आहे. काय नका कोणतीही परिस्थिती हो, फक्त कृष्णाला विसरायचं नाही, तर तुमचं काहीच होणार नाही, काही तुम्हाला फरक पडणार नाही. कृष्ण काय करतात, सहज त्या व्यक्तीला काय करतात, तेषामहम समुद्धार्ता मृत्यू संसार सागरात भावामन चिरात पार्थ मया वेशित चेतसाम. तर माझ्या भजन करणाऱ्या भक्ताला म्हणले मी सहज हा संसार सागर काय करतो, पार करून नेतो. काय नका. तर अशा प्रकारे. आणि दुसरी गोष्ट म्हणली, आता 13 वर्ष तुम्हाला तयारी करायला टाईम आहे. आता युद्ध होणार म्हणले निश्चित, तर 13 वर्ष आता तुम्हाला देवी देवताची काय उपासना करायची, काय अस्त्र प्राप्त करायचे, काय तपस्या करायची, तर करून घ्या. पूर्ण तयारी होईल आणि नंतर जेव्हा युद्ध होईल तर तुम्हीच विजयी होणार. श्रीकृष्ण सांगायचं. लक्षात आहे. तर त्याच्यामुळं आपल्या जीवनामध्ये किती बी संकट आले, दुःख आले, तर निराश नाही व्हायला पाहिजे. काय ना का. तर आपण भगवंतावर विश्वास ठेवून ते कार्य करायला पाहिजे म्हणले. आणि दुसरी गोष्ट, आता तुम्हाला इकडं साधू संतांचा संघ भेटायला, हरिकथा आहे, हरिनाम आहे, तर तुम्हाला दुःख का असेल. आणि दुर्योधन म्हणे आता तिकडं मजा करायला आहे, पण नंतर सर्व कौरव मरणार आहेत, एक बी वाचणार नाही. काय ना का. सर्व स्त्रिया विधवा होणार म्हणे, पूर्ण हस्तिनापुरामध्ये काही राहणार नाही. लक्षात येईल. तर आता जो त्रास व्हायला तो सहन करा, पुढं तुम्हाला आनंदाचे दिवस काही दिवसांना येणार आहेत म्हणले. आणि दुसरी गोष्ट, मी तुमच्या सोबत आहे, मग चिंता कायला करायला. मी तुमच्या संघ असल्यावर तुम्हाला चिंता करायची काही गरजच नाही. लक्षात आहे. हरी आला हाता मग कैसी भय चिंता. मग काची भीती आहे म्हणजे तुम्हाला, तर तुम्ही काही चिंता करू नका. तर मग पांडवायला बरं वाटेल, कृष्ण आपल्या मागे आहे, आपल्याला काही चिंता नाही. कृष्ण आपलं काय करतील, रक्षण करतील. तर असं म्हणून श्रीकृष्ण द्वारकेला जाऊ लागले. आणि जाता जाता श्रीकृष्णाने सांगितलं, जेव्हा केव्हा संकट येईल फक्त माझं स्मरण करा, मी लगेच तिथं हजर होईल, तुम्ही चिंता करू नका. काय नका. असं म्हणून श्रीकृष्ण द्वारकेला काय झाले, निघून गेले. आता इकडं श्रीकृष्ण द्वारकेला निघून गेले आणि काही दिवसानं व्यासदेव आले तिथं. आणि व्यासदेवांनी पांडवायला सांगितलं, असे शांत बसू नका म्हणजे तुम्हाला वेळ भेटलाय आता, तर तुम्ही देवी देवताकडून अस्त्र प्राप्त करा, म्हणजे युद्धाच्या वेळेस तुम्हाला काय होतील, कामाला येतील म्हणले. अर्जुनाला सांगितलं तू पण तपस्या कर, काय ना का, तुला काय होईल, अस्त्र प्राप्त होतील. तर हा अर्जुन मग
निघून गेला. ते हे बाकी पांडव इथं राहिले आणि अर्जुन मग तीर्थयात्रेला निघून गेला तपस्या करण्यासाठी. तर अर्जुन इंद्रनील पर्वतावर गेला आणि तिथं तो शिवजीची तपस्या करू लागला. कारण त्याला माहीत होतं लवकर प्रसन्न होणारा देव कोणता आहे? भोलेनाथ. तर शिवजीची उपासना सुरू केली अर्जुनाने इंद्रनील पर्वतावर. आता शिवजीची उपासना केली तर फार त्याच्या उपासनेचं पण वर्णन आहे. कशी त्यांनी तपस्या केली लक्षात येईल. 6 महिने तपस्या केली. तर काही दिवस फळं खाल्ली, काही दिवस नुसतं पाणी, आणि नंतर एका पायावर उभं राहून तपस्या करू लागला अर्जुन. लक्षात येईल. तर त्याच्यानंतर मग काय झालं की शिवजी प्रसन्न झाले अर्जुनावर आणि अर्जुनाचा प्रभाव एवढा पडला की तिथं जे ऋषीमुनी राहू लागले तर त्यांचे आश्रम गरम झाले त्या तपस्येनं. तर ते शिवजीला प्रार्थना करू लागले, म्हणजे भोलेनाथ या अर्जुनावर कृपा करा, लवकर आमचे आश्रम जळायची पाळी आली म्हणजे याच्या तपस्येमुळं, एवढं तेज याच्यातून बाहेर पडायला. तर शिवजी म्हणले ठीक आहे, काही हरकत नाही, जातो म्हणे मी. पण शिवजीने काय केलं, अर्जुनाची परीक्षा घ्यायचं ठरवलं. म्हणजे याची आपण परीक्षा घेऊ, डायरेक्ट दर्शन द्यायचं नाही. तर शिवजीने मुक नावाचा एक राक्षस होता, त्याला डुक्कर बनवलं आणि स्वतः एका किरात शिकाऱ्याचं रूप घेतलं आणि पार्वती मातेला एक भिल्लीन बनवलं, पत्नी त्यांची. लक्षात येईल, एक किरात, भिल्लीन आणि त्या राक्षसाला डुक्कर बनवलं आणि शिवजीने हातामध्ये धनुष्य घेतलं. अर्जुन तिथं उपासना करू लागला शिवजीची. शिवलिंग स्थापित केलं, त्यांची बेलपत्र, पाणी, फुलं अर्पण करून पूजा करू लागली. आणि तेवढ्यामध्ये शिवजीनं हे रूप घेऊन आले तिथं आणि त्या मूक राक्षसाला सांगितलं, तू काय कर, अर्जुनावर आक्रमण कर. जो तो डुकराच्या रूपामध्ये होता, तर डुकराला असे पडून दातं राहतात दोन, तर ते एकदम जोरामध्ये येऊन काय करते, दातं खुपसवते, व्यक्तीचा मृत्यू होते. तर तो मूक नावाचा राक्षस डुकराच्या रूपामध्ये अर्जुन जिथं बसला होता त्या दिशेने एकदम जोरात येऊ लागला अर्जुनाला मारण्यासाठी. तर ज्यावेळेस अर्जुनाला कळालं का रे हे तो मारण्यासाठी यायले, लगेच अर्जुन उठला, धनुष्य जवळच ठेवलेलं होतं, धनुष्यबाण घेतला आणि मारला त्या डुकराच्या दिशेने, त्या राक्षसाच्या दिशेनं, आणि तो बाण लागला. त्याच टायमामध्ये शिवजी त्याच्या मागं लागले होते. लीला चालू आहे ना, शिवजी त्याच्या मागं लागले आणि त्यांनी बी बाण मारला आणि दोघांचा बाण एकदाच लागला त्या डुकराला. आता तो किरात धावत आला शिवजीच्या रूपामध्ये जो होता आणि म्हणले ही माझी शिकार आहे. अर्जुन म्हणला ही शिकार मी केली. अर्जुन म्हणाले शिकार मी केली. दोघांचे भांडणं सुरू झाले. मी अगोदर मारले ते म्हणते मी आता दोघांचे ज्यावेळेस भांडणं सुरू झाले, आता हे शिवजी आहे, अर्जुनानं सर्व अस्त्र वापरले, सर्व विफळ गेले. शिवजीवर कोणत्याच अस्त्राचा काहीच प्रभाव पडला. मग काय केलं अर्जुनाने, एक मोठं झाड उचललं शिवजीच्या डोक्यावर मारण्यासाठी. तर त्या झाडाचे तुकडे तुकडे झाले, शिवजीला काहीच नाही. तर ते विचार करू लागले ही कोणी साधारण व्यक्ती नाही, काहीच होईल म्हणजे कोणत्याच अस्त्राचा काहीच प्रभाव पडत. अर्जुन परेशान झाला, असं कसं. मग म्हणले आता कुस्ती खेळू, कोणते अस्त्र कामच करणार. तर मग तो कुस्ती खेळण्यासाठी शिवजी पशी आला. तर शिवजीने उचलून असा फेकून द्यायला लांब एकदम. पूर्ण अभिमान चूर झाला अर्जुनाचा, काहीच राहिला नाही. लक्षात आहे, त्याला वाटलं अरे हे तर मला कचऱ्यासारखा समजायला हा व्यक्ती, आणि दिसायला शिकाऱ्याच्या वेशामध्ये, कपडे एकदम साधे, अर्जुनाला कुठं ओळखू येईल ना. तर त्यावेळेस अर्जुनाने विचार केला की आपण शिवजीला प्रार्थना करू, मग याच्या संग लढू. शिवजीची जर कृपा आपल्याला भेटली मग ताकद येईल. मग अर्जुनाने त्या लढायचं दिलं सोडून शिवजीची पूजा करू लागला. बेलाचे पान वाहिले, हार घातला शिवलिंगाला. तर त्यांनी पाहिलं बेलाचे पान त्या किरातच्या पायावर पडायले, हार जे घातला शिवलिंगाला ते त्या किरातच्या गळ्यामध्ये चालला. तर त्यावेळेस अर्जुनाला कळलं अरे ही कुणी साधारण नाही, साक्षात भोलेनाथ आहेत. मग त्यांनी काय केला, साष्टांग प्रणाम केला शिवजीला. लक्षात आहे. तर साष्टांग ज्यावेळेस प्रणाम केला तर शिवजीने मग ते किराताचं रूप टाकून दिलं आणि आपलं जे मूळ जे रूप आहे व्याघ्रांबर फणीवरधर सुंदन मनर्दनारी, ते रूप काय केलं, प्रकट केलं. कर्पूर गौरम करुणावतारम. तर रूप प्रकट केलं आणि अर्जुनावर प्रसन्न झाले. मी प्रसन्न आहे म्हणे अर्जुना, आणि मी तुला माझं सर्वात दिव्य अस्त्र पाशुपतास्त्र नावाचं. तर हे अस्त्र असं आहे पहा की ज्यावेळेस अस्त्र मारतात तर त्याच्यातून दिव्य पशु बाहेर निघतात आणि ते पशु त्यांना मारतात, त्यांच्यावर सोड येतात. त्यामुळे नाव पडे पशुपतास्त्र. लक्षात आहे नाही, मंदिर पण एक शिवजी पशुपतीनाथ. तर ते काय होते, त्याच्यातून अस्त्रातून त्या प्राणी बाहेर निघतात, हिंस्र प्राणी, वाघ, सिंह, अस्वल, अशी
ती मारतात त्या पुढच्या व्यक्तीने. तर ते पाशुपत अस्त्र आणि ब्रह्मास्त्र दिलं. लक्षात आहे नाही. आणि सांगितलं की युद्धातून पळून जाण्यावर याचा वापर करायचा नाही. म्हणले हे अस्त्र तुला केव्हा काम पडल, कर्ण आणि अश्वत्थामा या दोघावर. शिवजीला सगळं कळालं पुढं काय होणार आहे महाभारत. या दोघावर काम पडेल म्हणले तुला हे अस्त्र, तर तू वापर. तर शिवजी प्रकट झाल्यामुळं माता पार्वतीनं बी ते भिलिनीचं रूप टाकून दिलं आणि आपलं पार्वतीचं रूप जगदंबा रूप काय केलं, धारण केलं. तर मग पार्वती मातेला पण नमस्कार केला अर्जुना. लक्षात आहे ना, भवम भवानी सहितम नमामि. तर दोघांना पण नमस्कार केला. त्यावेळेस पार्वती मातेनं आशीर्वाद दिला की आता इथून पुढं तू आणखीन अस्त्र प्राप्त करशील इंद्रदेवाकडून स्वर्गात गेल्याच्या नंतर. लक्षात आहे. तर मग शिवजी तिथून अंतर्धान झाले, निघून गेले कैलासात. आता इकडं इंद्रदेवाला कळालं आपला मुलगा आहे, कारण इंद्रदेवाच्या अंशाने जन्म झाला होता अर्जुनाचा. लक्षात आहे. त्यामुळे अर्जुनाला पुत्र समजायचे इंद्रदेव. तर इंद्रदेवांनी काय केलं, आपला जो सारथी मातली नावाचा त्याला रथ घेऊन खाली पाठवलं अर्जुनापाशी आणि इंद्रनील पर्वतावर. तर तिथं सांगितलं की तू चल, इकडं बोलवलंय तुला. आणि मग अर्जुनाने काय केलं, गेला कुठं, स्वर्गलोकामध्ये त्यांच्या त्या रथामध्ये बसून. तर जो इंद्रदेवाने जोरदार स्वागत केला, तर आपला पुत्र आलाय स्वर्गलोकामध्ये आणि भरपूर विद्या शिकवल्या काय नका. तर तिथं एक चित्रसेन नावाचा गंधर्व होता, त्याने अर्जुनाला गायन कसं करायचं, चित्रकला, नृत्यकला, वाजवायचं कसं, या सर्व गोष्टी शिकवल्या स्वर्गलोकामध्ये. लक्षात आहे. आणि असं करत करत काही दिवस अर्जुन राहिला तिथं. तर एक दिवस, आता अर्जुन फार सुंदर होता दिसायला, तर एक दिवस स्वर्गलोकातली अप्सरा उर्वशी ती आली अर्जुनाकडं, मोहित झाली होती अर्जुनाकडं. लक्षात आहे. तर त्यावेळेस मग अर्जुन एकटाच होता आणि ती उर्वशी डायरेक्ट त्यांच्या रूममध्ये आली अर्जुनाच्या, कारण तिने पाहिलं होतं 2-4 दिवसापासून अर्जुनाकडं. तर स्वर्गामध्ये असा काही नियम नसते. लक्षात आले, पतिव्रता लग्न तिथं काही नसते, अप्सरा राहतात. तर त्यांच्यामध्ये असं काही पृथ्वीवरच्या सारखं नाही तिथं. लक्षात आहे. तिथं भोग भरपूर आहे तिथं. तर त्यावेळेस मग काय झालं की उर्वशी अर्जुनाकडे गेली. तिला वाटलं हे आपल्यासारखाच आहे, स्वर्गलोकातल्या देवासारखाच. तर गेली. तर गेल्याच्या नंतर अर्जुनाने प्रणाम केला दुरूनच, माते प्रणाम म्हण. तर त्यावेळेस तिला राग आला उर्वशी. आणि आत्ता लोक असं एक बी व्यक्ती मला भेटला नाही, कारण मला ज्यावेळेस पाहते कोणी बी तर माझ्यावर मोहित होते, आणि हा व्यक्ती म्हणले मला प्रणाम करायला. तर तिला राग आला. कोणाला, उर्वशी. तिला आनंद वाटला नाही. तर तिनं सांगितलं, अरे इथं काही पाप लागत नाही म्हणजे स्वर्गलोक ही काही पृथ्वी नाही. तर्क देऊ लागले कोण, उर्वशी. पण अर्जुनाने काय सांगितलं माहिती आहे का, की जशी कुंती आणि मांद्री शची यांना जे स्थान आहे म्हणे माझ्या हृदयामध्ये, ते स्थान तुह पण आहे. कारण तू म्हणली पूर्ववंशाची सुरुवात तो केलेली. तुमच्या लक्षात असेल, आपण कथा ऐकली होती 9व्या स्कंदामध्ये, पुरुरावा आणि उर्वशीची कथा. विवाह झाला होता, त्याच्यापासून पुढं पूर्ववंश चालू झाला. तर तू आमची जननी आहे म्हणे पूर्ववंशाची, तर मी हे शक्य नाही, आम्ही तुझेच वंशज आहेत म्हणणे, तू आमची आई आहे. तर प्रणाम केला, डायरेक्ट चरण पकडे अर्जुन. तर उर्वशीला एवढा राग आला, तर उर्वशी एकदम चिडली आणि म्हणले की अरे मूर्खासारखं करायला म्हणले, माझी इच्छा तो पूर्ण केली नाही, तर त्याचा परिणाम तुला भोगावं लागेल. लक्षात आले, मी शाप देते म्हणले की तू नपुसक होशील. आता पहा किती अवघड झालं. नपुसक म्हणजे काय ना, ते हिजडा लोक काहीच नाही, कोणतंच स्त्री नाही पुरुष नाही. तर नपुसक होशील म्हणले तू, आणि स्त्रियाबरोबर राहशील. तर त्यावेळेस मग स्वीकार केला म्हणे, ठीक आहे काय हरकत नाही, पण मी चुकीच्या मार्गाने जाणार नाही. पराविया नारी माऊली समा. हे पण असे राहतात भक्त, म्हणून भगवंत त्यांचं रक्षण करतात. असं नाही की आता समजा बरेच लोक म्हणतात बा मग इच्छा पूर्ण केल्या तर काय वाईट आहे, पण ते पाप आहे ना. शास्त्र ज्याला आपण मान्यता देत नाही, ती इच्छा शास्त्राच्या विरुद्ध इच्छा पूर्ण नाही करायला पाहिजे, शास्त्रानुसार पाहिजे. तस्मात शास्त्रम प्रमाणंते. शास्त्र स्पष्ट सांगते, आपली पत्नी सोडून बाकी सर्व स्त्रिया कशा आहेत, माते समान. लक्षात यायले, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. भक्त हे भक्ताचं आचरण आहे. परस्त्रिया सदा बहिणी माया. हे सर्व संतांच्या चरित्रामध्ये ही कथा येते. तुकाराम महाराजाकडे पण एक स्त्री आली होती, तिनं सांगितलं की बुवा आम्ही तसे, आम्ही विष्णुदास नव्हे तैस. पराविया नारी रुक्मिणी समा. हे गेले नेमून ठाईची. जाय तू माते
न करी सायास आम्ही विष्णुदास नव्हे तैसे. तरी भक्ताचं असं दिव्य चरित्र राहते, म्हणून भगवंत त्यांचं रक्षण करतात. आता अर्जुन दुःखी झाला, बा एवढं मी चांगलं वागलो आणि मला असा शाप भेटला. आता नपुसक होणं म्हणजे कितीच, आता एवढा मोठा वीर अर्जुन आणि नपुसक बनला. तर त्यावेळेस तो गेला इंद्रदेवापाशी, प्रणाम केला, म्हणले असं का आहे म्हणे, मी काय वाईट थोडं केलं म्हणे, काही चुकीचं आहे, मला का शाप दिला म्हणे. तर त्यावेळेस काय म्हणते इंद्रदेव, म्हणणे काही वाटून घेऊ नको म्हणे, आपण शाप थोडा कमी करू, तुला जीवनभर शाप दिलाय तर मी कन्सेशन करतो थोडं, फक्त 1 वर्ष तू नपुसक राहशील आणि हे तुला नंतर कामाला येईल जेव्हा 13व्या वर्षी तुम्ही अज्ञातवासात राहसाल, तर तेव्हा हा शाप तुला वरदान ठरत काय ना का, तेव्हा तुला वाटेल चांगलं झाला हा शाप दिला. तर आपण पुढे आता कथा पाहणार आहे विराट पर्वामध्ये, की अर्जुन बृहन्नडा बनून राहते विराट नगरीमध्ये, स्त्री बनून स्त्रियासोबत राहत, लक्षात येईल. तर पहा, जे आपलं म्हणजे काही झालं तरी संयम सोडत नाही, भक्तीमध्ये दृढ राहते, त्यासाठी शाप पण वरदान बनते. शाप पण वरदान बनला का नाही अर्जुनासाठी, त्यांनी आपले नियम तोडला नाही, लक्षात येईल. तर असं आपलं चरित्र पाहिजे भक्ताचं, की काही झालं तरी आपले जे नियम आहेत, जसे आपले 4 नियम सांगितले आणि हरिनाम, हे सोडायला नाही पाहिजे किती संकट आले तरी. कारण माया प्रलोभनं टाकणार एक आपल्याला हे नियम तोडण्यासाठी, काय ना, घे मोकळी सूट आहे तू, पण त्या टायमामध्ये आपण लक्ष द्यायला पाहिजे आपला उद्देश काय. आपला उद्देश आहे भगवंताची प्राप्ती, तर भटकायला नाही पाहिजे याच्यामध्ये, लक्षात येईल. तर इकडं काय झालं, अशा प्रकारे म्हणे मग काही दिवस अर्जुन तिथं राहिला आणि इंद्रदेवाकडून सर्व अस्त्र विद्या, अंतर्धान व्हायचे अस्त्र सर्व शिकून घेतले इंद्रदेवाकडून. आणि मग इकडं ही गोष्ट अर्जुनाची वार्ता धृतराष्ट्राला कळाली. अर्जुन स्वर्गलोकाला गेलाय आणि त्यांच्याकडून दिव्य अस्त्र प्राप्त करून यायलाय. आता धृतराष्ट्र तर घाबरला, त्याला वाटलं एवढे पहिलेच पांडव एवढे बलवान लोक हे, आणि परत आता स्वर्गलोकातून अस्त्र आणल्यावर आपल्या लेकरायचं आता काही खरं नाही. त्याला फार काळजी वाटू लागली. आणि इकडं काम्यवनामध्ये पांडव वाट पाहू लागले अर्जुनाची, आणि अर्जुन तीर्थयात्रेत गेला होता, आलाच नाही वापस बऱ्याच दिवसापासून. तर तेवढ्यामध्ये इकडं बृहदस्व नावाचे ऋषी भेटायला आले. कोणाला? पांडवायला, काय ना का. तर ऋषी भेटायला आले आणि मग त्यावेळेस पांडव धर्मराज म्हणू लागले, मीच कारणीभूत आहे म्हणे या सर्वांच्या दुःखालाच, सर्वांना दुःख भोगावं लागायले. आणि भीम म्हणायचा पण तेव्हाच म्हणले, भीमाची जर दुर्योधनाची गदे जर तोडू दिली असती मांडी, तर इकडं वनवासात यायचं काम नसतं, पण तेव्हाच मारायला पाहिजे होतं म्हणे त्या दोघांना, दुःशासनाला आणि दुर्योधनाला. उगं तुम्ही अडवलं म्हणले मला, त्याच्यामुळे आपल्याला दुःख आता भोगावं लागायचं. फार दुःख व्हायचं कधी कधी भीमाला, लक्षात यायले वनवासामध्ये आल्याच्या नंतर. आता इकडं काय झालं, त्यावेळेस मग ते ऋषी आले. धर्मराज म्हणायचे माझ्यामुळे सगळं झाले म्हणे, मी जुगार खेळलो नसतो तरी परिस्थिती आली नसती, काय ना काय, तर याला मीच कारण आहे म्हणले. तर त्याच्यामुळे हे नशिबाचे भोग आहेत म्हणे, प्रारब्धाचे भोग मला काय करावं लागायलेत, भोगावं लागायलेत. तर त्यावेळेस ते म्हणले की तुम्ही चिंता करू नका, नशिबाला स्वतःला का दोष द्यायला म्हणले, अरे तुमचं काहीच नाही म्हणले, तुमच्यापेक्षा कितीतरी दुःखी लोक होऊन गेलेत आता लोक, तुमचं दुःख एकदम साधारण आहे म्हणे, तुमच्यापेक्षा असे कितीतरी दुःखी लोक होऊन गेलेत. तुम्हाला मी कथा सांगतो म्हणले, आहे का, तुमचं दुःख त्याच्या पुढं काहीच नाही. आणि खरं आहे, आपण आपल्यापेक्षा दुःखी माणसाकडे पाहत नाही, म्हणून आपल्याला आपलं दुःख जास्त वाटतं. आपलं दुःख आपल्याला जास्त का वाटत आहे, कारण आपण आपल्यापेक्षा दुःखी माणसाकडे पाहत, है ना का. आता 10,000 पगार झाले ते बी दुःखी राहत, कारण ते 1,000 रुपयेवाल्याकडे पाहत, ते पाहते 1,00,000वाल्याकडे, मग दुःखीच राहणार मरच. त्यानं थोडं खाली पाहायला पाहिजे. म्हणून म्हणते ते एक काहीतरी आहे बा, दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना गम है, काय नाही का, लोगों का देखा तो मैं अपना गम भूल गया. म्हणजे लोकांकडे पाहत नाही आपण, लोकांकडे पाहिल्यावर आपल्याला लक्षात येते की आपण लय व्यवस्थित आहे, आपल्याला काही त्रास लक्षात येईल, आपलं एकदम आनंदामध्ये चाल. लोक खायला महाग आहेत, आज खाल्लं तर उद्याचा उन्हाळा आहे त्यांचा, उद्या काय खाव. आणि आपल्याला वर्षभर आरामात बसून राहिलो तरी संपत नाही आपल्या घरात, काहीच काम नाही केलं वर्षभर तरी पण. मग एवढं सगळं असून बी आपण दुःखी येतं का, कारण आपण आपल्यापेक्षा खालच्या लोकांकडं पाहत नाही, लक्षात येईल. तर त्यांनी सांगितलं, अरे की तुम्ही स्वतःला दोष देऊ नका, हे जुगारामुळे झाले सगळं, कारण जुगार याला कारणीभूत.
जुगारामध्ये कलीचा काय आहे, निवास आहे म्हणले. मी तुम्हाला एक कथा सांगतो म्हणले, ध्यान देऊन ऐका. तर जसे तुम्ही आहेत म्हणे, तुम्ही जसं हारले जुगारामध्ये सगळं, तसंच एक पूर्वी राजा होऊन गेले नळ नावाचे. ते पण जुगारामध्ये सगळं हारले होते आणि त्यांना पण असंच दुःख काय करू लागलं, भोगावं लागलं. आणि तुम्ही तरी व्यवस्थित आहेत, तुमच्यापेक्षा जास्त हालापेष्टा झाल्या. कोणाच्या? त्या नळ राजाच्या. तो सर्वांना उत्सुकता लागली, सर्वजण बसले मग त्या ऋषीपाशी. म्हणजे आम्हाला सांगा त्या नळराजाची काय कथा आहे. हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम राम राम. तर त्या नळराजाची काय कथा आहे ती सांगा म्हणले. तर त्यावेळेस आता ही कथा सूत गोस्वामी सांगायले शौनक आदी ऋषीला. लक्षात आहे नाही कुठं? नैमिषारण्यामध्ये. आणि आता या कथेमध्ये ते ऋषी बृहदाश्व नावाचे ऋषी सांगायलेत कोणाला? पांडवाईला कथा नळराजाची. तर ध्यान देऊन ऐका, फार सुंदर कथा आहे पहा आणि नवीन कथा आहे. तर ध्यानपूर्वक तुम्हाला ऐकली तर समजत. मोठी कथा आहे, आज पूर्ण होणार नाही, तर ध्यानपूर्वक ऐका. तर म्हणले तुला पुण्यश्लोक नावं माहीत असतील राजाची. धर्मराज बसले, आता बाकीचे बसले, कथा सांगायले ते ऋषी ऐकण्यासाठी नळराजाची. तर पुण्यश्लोक राजाचे नावं तो ऐकले असतील म्हणले. तर सर्वात पहिलं नाव आहे नळराजाचे. पुण्यश्लोको नलो राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर. श्लोकच आहे तो, सुरुवातीचं नाव आहे ते म्हणे नळराजाचं, की त्याला पुण्यश्लोक राजा म्हणलं नाही. लक्षात आहे रे. तर असा राजा आहे म्हणे की पहिल्यांदा नाव घेतलं जाते त्याचं पुण्यश्लोक राजामध्ये. तर हा नळराजा कोणाचा पुत्र होतो तर ऐक म्हणले ध्यानपूर्वक आता ती कथा. तर निषद देशाचा एक शूरवीर राजा होता, त्याचाच मुलगा म्हणजे हा नळराजा. लक्षात आहे नाही. तर त्याच्या वडिलाचं नाव होतं वीरसेन नळराजाच्या. तर लहानपणापासूनच नळराजाला संस्कार दिले त्यांच्या वडिलांनी पूर्ण. आणि नळराजा शूर वीर पूर्ण गुणांनी काय होता? युक्त होता. त्याच्याकडे सर्व गुण होते, यश, लक्ष्मी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर, सर्व गुण त्याच्यामध्ये, सुंदरता. आणि त्याच्या कीर्तीचा गंध सर्वीकडे पसरू लागला. आपोआपच जेव्हा एखादा व्यक्ती पुण्यवान बनते, पवित्र बनते, तर त्याची कीर्ती सर्वत्र काय होते? पसरते. तर नळराजाची कीर्ती पण सर्वत्र काय होऊ लागली? पसरू लागली. आता नळराजांनी काय केलं? भरपूर कला विद्या याच्यामध्ये निपुण होता आणि सर्व पुरुषांमध्ये श्रेष्ठ होता त्या टायमामध्ये तिथं पृथ्वीवर. लक्षात येईल. आणि एवढा सुंदर होता तो नळराजा, तर इथं म्हणले की जेव्हा कोणती स्त्री त्याच्याकडे पाहायची तर मोहित व्हायची. एवढा सुंदर होता नळराजा. म्हणजे सर्व संपत्ती पण, सर्व गुण पण आणि सुंदरता पण एवढी. तर त्याच्यामुळं सर्वजण त्याच्याकडे पाहून मोहित व्हायचे. तर नळराजा काय करायचा? शिकार करण्यासाठी जंगलामध्ये जायचा. तर पूर्वीचे राजे शिकार करण्यासाठी वनामध्ये फिरायचे. तर एक दिवस हा नळराजा वनामध्ये फिरण्यासाठी गेला, शिकार करण्यासाठी. आणि शिकार करता करता काय झालं की हा भटकला, रस्ता थोडा साईडला गेला आणि हा भटकला. तर तिथं चालत चालत एक सुंदर तळं होतं, त्या तळ्याच्या काठावर गेला. तळ एक होतं, त्या तळ्याच्या काठावर गेला आणि तिथं एकदम सुंदर पाणी, एकदम काळाभोर पाणी होतं. ते पाणी त्याने पाहिले आणि त्या पाण्यामध्ये असे कमळ उगवलेले होते, सुंदर. लक्षात आहे. पाण्यामध्ये कमळ उगवलेले होते. तर तिथं त्या सरोवरामध्ये राजहंस, हंस पहा फिरतात पाण्यामध्ये, कमळ जिथं आहे तिथं. तर तिथं हंस फिरत होते आणि एकदम जलविहार करून इकडं तिकडं त्या पाण्यामध्ये फिरून आनंद लुटत होते. तर त्या राजहंसाच्या गोळक्यामध्ये, जिथं पाणी होतं तळ्यामध्ये, एक दिव्य राजहंस होता. तर त्याचा रंग सोन्यासारखा होता. बाकी सगळे साधे हंस होते आणि एक जो हंस होता त्याचा रंग एकदम सोन्यासारखा पिवळा. तर नळराजाने विचार केला, अरे ह्याचं कसं काय अलगच हंस दिसायलाय? हे बाकी तर सर्व साधारण हंस आहेत आणि हा हंस असा कसं काय अलग? लक्षात आहे. तर त्यांनी काय केलं, हळूहळू एकदम पावलं, म्हणजे आवाज येणार नाही, कारण आवाज आल्यावर ते उडून जाणार. तर हळूहळू गेला हा मागच्या साईडनं. तो हंस खेळण्यामध्ये मग्न होता. तर नळराजा मागून गेला हळूहळू मागच्या पावलानी आणि त्याने मागून काय केलं, त्या हंसाला पकडलं. त्या राजहंसाला पकडलं. आता नळराजाने पकडल्यामुळं तो हंस आता उडण्याचा प्रयत्न करू लागला. भरपूर त्याने प्रयत्न केले सुटण्याचा नळराजाच्या पकडीतून, पण तो काही सुटला नाही.
लक्षात आहे ना. तो ज्यावेळेस तो सुटला नाही तर त्यावेळेस मग तो राजहंस काही साधारण नव्हता, दिव्य राजहंस होता. तर त्याने एक युक्ती केली, तो मनुष्य रूपामध्ये बोलू लागला. तो हंस जो आहे, कारण तो साधारण नव्हताच, मनुष्य रूपामध्ये बोलू लागला. आणि तो काय म्हणला नळराजाला, की म्हणले हे राजन, तू तर सर्वत्र नाव आहे, यश आहे, लक्षात आहे ना, आणि चांगल्या कुळात जन्माला आलाय म्हणले, तर तुहा नाव पाहून, तुहा मान सन्मान, तुझं रूप, सर्व ऐश्वर पाहून इंद्रदेव पण खाली मान घालते म्हणे. एवढं तू ऐश्वर, हे सगळ्या गोष्टी आहेत, आणि प्रत्येक स्त्रीच्या मनात तुझ्याबद्दल अभिलाषा उत्पन्न होते. एवढं सुंदर तुझं रूप आहे, तो सगळं हे म्हणले. पण म्हणले मला तुझ्या राजवाड्यात न नेता जर तो मला सोडून दिलं तर मी तुला आणखीन याच्यात एक जास्ती भर टाकल तुझ्या जीवनामध्ये. सगळं हे म्हणे तुला कमी काहीच नाही, पण जर तो आम्हाला सोडून दिलं, नेलं नाही खोटं कारण त्याला वाटलं आता हे घेऊन जाणार म्हणून बंदी करून ठेवणार पिंजऱ्यामध्ये. त्याच्यामुळे तो युक्ती लढू लागला की म्हणे जर तो मला मोकळं केलं तर मी तुझ्या आयुष्याचं सोनं करील, आणि असं करील म्हणले काही कार्य की तू जीवनभर माझे उपकार विसरणार नाही. का नका, मी काय सांगतो ध्यानपूर्वक ऐक म्हणे. तर नळराजाचं पहिलेच आश्चर्य त्याला वाटलं लागले की बोलायला कसा हंस, आणि बोलल्याच्या नंतर सांगायला पुन्हा लक्षपूर्वक ऐक मी काय सांगायला होतं. तर नळराजा एकदम शांत ऐकू लागला. काय तर म्हणजे विदर्भ देशामध्ये कोंडिणपूर नावाचं एक विशाल नगर आहे. त्या नगरामध्ये भीमक नावाचा राजा आहे. तर ते भीष्मक अलग आहे, हे भीमक अलग आहे, लक्षात येईल. जे रुक्मिणी मातेचे वडील होते भीष्मक, ते अलग आहे, हा अलग राजा आहे. तर भीमक नावाचा राज्य आहे. तर त्याला दमन ऋषीच्या मंगलमय आशीर्वादामुळे 3 पुत्र प्राप्त झाले त्या राजाला, लक्षात आहे. तर दम, दांत आणि दमन असे 3 त्यांचे काय आहेत नाव आहेत त्या 3 मुलांची. त्याच्यानंतर एक फार सुंदर मुलगी झाली, तर तिचं नाव आहे दमयंती. तिचं नाव काय आहे दमयंती हे म्हणले. तर तिचे वर्णन एवढं करायला म्हणे माझ्याकडे शब्द नाहीत, एवढी ती सुंदर आहे, लक्षात आहे. तर म्हणले काय सांगायचं, म्हणजे पृथ्वीवरचं दे सोडून, तो हंस म्हणाला कोणाला, राजाला, पृथ्वीवरचं सोडून दे म्हणले. स्वर्गातले अप्सरा, उंभा, रंभा, उर्वशी, मेनका या सर्व अप्सरा जरी आणल्या म्हणले तर त्या पण फिक्या पडतील, एवढी सुंदर आहे म्हणली ती दमयंती. वर्णन करायला तो हंस कोणापुढं, नळराजापुढं. तर म्हणले की बाकी देव तर मोहित आहेतच म्हणले तिच्यावर, स्वतः कामदेव पण मोहित आहे म्हणे दमयंती. आता विचार करा किती सुंदर असं, कामदेव स्वतः मोहित आहे म्हणले तिच्यावर. देव, गंधर्व, राजकुमार सर्वांना इच्छा आहे की दमयंती पत्नी म्हणून काय हो, प्राप्त हो. आणि दमयंती काही साधारण स्त्री नाही म्हणले, सर्व गुणामध्ये संपन्न आहे, सर्व कलेमध्ये निपुण आहे. जर तो मला सोडून दिलं तर मी एक काम करील, म्हणजे उडत उडत जाईल दमयंतीपाशी आणि तुझी स्तुती करील, ते गुण तिला सांगत, आणि जेव्हा ती गुण तुझी ऐकल तर ती प्रेमामध्ये पडेल म्हणले तुझ्या, आणि अशी कुमारी म्हणजे तुला कुठं सापडणार नाही म्हणले. हे काम मी तुला करेल म्हणले, कारण म्हणे ती एवढी सुंदरी आहे की तिथे मी वर्णनच करू शकत नाही म्हणे शब्दामध्ये, ती तुला प्राप्त होईल म्हणले हे जर तो काम केलं तर. तर नळराजाने विचार केला, ठीक आहे काही हरकत नाही, एरीत आपण पकडला नेण्यासाठी थोडंच पकडला होत, सहज पकडला, चांगला दिसू लागला म्हणून, तर ठीक आहे म्हणले काय हरकत नाही. तर त्यांनी सोडून दिलं त्या राजहंसाला, आणि त्यांनी सांगितलं की जाय लवकर भेटून ये आणि निरोप घेऊन ये तिकडून काय पाठवलंय दमयंती, लक्षात आहे. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं काही चिंता करू नका म्हणले राजन, मी स्वतः तुमचं काम करून वापस येतो. असं म्हणून तो जो हंस आहे आकाशामध्ये उडत उडत निघून गेला कुठं, विदर्भ देशाकडं, कोंडिणपूर, जिकडं ही दमयंती होती. तर भीमक राजा फार पराक्रमी होता, आणि दमन ऋषीचा आशीर्वाद भेटल्यामुळं त्याला ती मुलगी झाली होती, म्हणून तिचं नाव ठेवलं दमयंती. काय नका. तर त्यांनी सर्व प्रकारचं शिक्षण दिलं, गायनामध्ये चतुर, धनुर्विद्येमध्ये तलवार पण शिकवली, सर्व शिक्षण दिलं त्या दमयंती. कोणी यांनी, भीमक राजांनी. आता ती तरुण झाली ना, वय झालं तिचं विवाहाचं, तर त्यांनी विचार केला की आता हिला कोणासंग हिचा विवाह का. चिंतेमध्ये पडले कोण, भीमक राजा. तिची कीर्ती सर्वत्र पसरल्यामुळे काय झालं की सर्व लोक तिला मागणी करण्यासाठी येऊ लागले की बाबा आम्हाला तुमची मुलगी द्या. पण नळराजा काही तयार होईना गेली. मग त्यांनी विचार केला
की आता आपण 1 वर्षाच्या आतीचा काय करू, विवाह करून टाकू. नळराजाने भीमक राजाने ठरवलं हिचा विवाह करायचा म्हणले. आणि मग त्यांनी काय केलं की सर्वत्र सांगितलं की असं असं आहे, विवाह करायचा आहे. तर गंधर्व राजकुमार सर्व तिच्यावर मोहित झाले होते. तर इथं काय म्हणतात पहा सुत गोस्वामी, तर गंधर्व हे तर द्या सोडून, साक्षात देव पण मोहित झाले. कोणावर? देव. विचार करा, जसं अहिल्यावर मोहित झाले ना रामायणामध्ये आपण कसं ऐकतो, अहिल्यावर मोहित झाले होते, तशाच प्रकारचे या दमयंतीवर पण लोक मोहित झाले होते, देव पण. लक्षात येईल. आणि सर्वात जास्त मोहित झाला होता इंद्रदेव. आता पहा स्वर्गात काय अप्सरा कमी आहेत, पण इंद्रदेव खाली पृथ्वीवरच्या स्त्रीवर काय झाले, मोहित झाले, कारण ती होती एवढ्या सुंदर दमयंती. लक्षात येईल. आता नगरामध्ये नळराजाचं यश गायल्या जायचं इकडं तिकडं, कारण सर्वत्र पसरलेलं होतं त्याचं नाव. तर ते ऐकून ऐकून दमयंतीनं ठरवलं आपला विवाह करायचा नळराजासंग. आणि त्या हंसाने येऊन गुणगान केलं. कोणाचं? नळराजा. ज्यावेळेस ती बगीच्यामध्ये होती दमयंती, तर त्यावेळेस त्या हंसाने गुणगान केलं, नळराजा असा आहे तसा आहे, एवढं सुंदर. तर त्यावेळेस दमयंतीने ठरवलं आपल्याला पती जर करायचा तर नळराजाच करायचा, दुसरा पती करायचा नाही. लक्षात आहे. तिनं ठरवलं की जर पती करायचं तर नळराजालाच करील, नाही तर मग जीवनभर अविवाहित राहील. दमयंतीने ठरवलं ते गुणगान ऐकून. कोणाचं? नळराजाचं. हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा हरे हरे राम राम राम. तर मग काय झालं की इकडं तो विदर्भ देशामध्ये बगीच्यामध्ये ज्यावेळेस ती खेळू लागली दमयंती, तर त्या राजहंसाने बोलू लागला तिला. कोणाला? दमयंतीला. म्हणले हे त्रिलोक्य सुंदरी, मी फार देश फिरून आलो म्हणले, पण तुझ्या योग्यतेचा एक पण हे नाही. लक्षात आहे. एकही नाही म्हणले, आणि मुद्दाम तुला भेटण्यासाठी आलो. तर निषेध देशाहून आलो म्हणे, आणि तुझ्यासाठी तिथं एक फार सुंदर व्यक्ती राहते. जर तो त्याच्यासंग विवाह केला तर तुमची जोडी म्हणले लक्ष्मीनारायणाप्रमाणे शोभून दिसेल. तो हंस सांगायला कोणाला? दमयंतीला. बगीच्यामध्ये सर्व गुण आहेत म्हणे नळराजाकडं, एक पण असा गुण नाही त्याच्यात कमी आहे. सर्व गुण संपन्न हे, रूपवान हे, सर्वत्र गोष्टी आहेत म्हणे, काहीच कमी नाही तो. आणि जर तो त्याच्यासंग विवाह केला तर तो कल्याण होईल म्हणले, तुला काही कमी पडणार नाही आणि तू सुखी राहशील. तर त्यावेळेस ती अगोदरच मोहित होती नळराजावर दमयंती. जेव्हा त्या हंसाने परत ह्या गोष्टी सांगितल्या तर मग तिनं तर 100% ठरवलं आता पती कोणाला करायचा? नळराजा. दमयंतीने ठरवलं की मी पती आता नळराजालाच करीन. आणि त्याने वचन दिलं त्या हंसा, म्हणजे मी वचन देते म्हणे तुला, मी पती नळराजालाच करीन, दुसऱ्या कोणाला करणार नाही. वचन दिलं त्या हंसानं. आता इकडं भीमक राजांनी विचार केला आपल्याला आता स्वयंवर करावला. पूर्वीचे स्वयंवर लोक करायचे, जसं सीता स्वयंवर, द्रौपदीचं स्वयंवर आपण पाहिलं, रुक्मिणी स्वयंवर. तर म्हणजे स्वतः ती विवाह हे रचायचे त्याचा. तर मग काय केलं इकडं भीमक राजांनी एक मुहूर्त पाहिला आणि स्वयंवराचा दिवस ठरवला. या दिवशी दमयंतीचं काय होणार? स्वयंवर होणार. आणि सर्व देशामध्ये अलग अलग याच्यामध्ये पत्रिका पाठवल्या निमंत्रणाच्या, की सर्वजण या, माझ्या मुलीचं काय आहे? स्वयंवर आहे. आता इकडं दमयंती सारखं चिंतन करू लागली नळराजाचं. त्याच्यामुळे स्वप्नामध्ये बी नळराजा दिसू लागले. चिंतनाचा प्रभाव, मनी वशे स्वप्ने दिसे. आणि इकडं नळराजाची पण तशी स्थिती होऊ लागली. तर त्याला पण स्वप्नामध्ये दमयंती दिसत होती, कारण त्या हंसाने एवढं वर्णन केलं होतं. लक्षात आहे. तर दोघं एकमेकाच्या चिंतनामध्ये मगलं. आणि इकडं यांच्या वडिलांनी काय केलं? स्वयंवर रचलं. आणि स्वयंवरामध्ये काय केलं? ही बातमी स्वर्गलोकालोक गेली. इंद्रदेवाला कळालं की स्वयंवर आहे कोणाचं? दमयंतीच. तर इंद्रदेवांनी विचार केला नंबर तर आपलाच लागला. देव आहे ना, शक्ती राहते त्यांच्यामध्ये, तर नंबर आपलाच लागणार, म्हणजे आपल्याला काही चिंता करायचं काम नाही. लक्षात आहे. तर काही गडबडीनं जाऊ लागले इंद्रदेव. तर त्याच्यात अग्निदेवानं अडवलं, म्हणे कुठं चालले? एवढ्या गडबडीला कुठे? तर म्हणे चला तुम्हाला यायचं का? असं असेल म्हणजे मी पण येणार म्हणजे स्वयंवरात. ते हे दोघं निघल्यावर वरुण देवाने पाहिलं एवढी गडबड आहे तर कुठं काय युद्ध आहे काय म्हणले. तर निदान काय नाही म्हणले, असं असं स्वयंवर आहे, आम्हाला जायचं म्हणजे मला पण यायचं. वरुण देव पण निघले. आता तिघं निघल्याच्या नंतर यमराजाने पाहिलं देव का हाल पळायलेत म्हणले.
तर म्हणले काय काम आहे म्हणे एवढं अर्जंट. म्हणे काम काहीच नाही म्हणले, ते फार सुंदर राजकुमारी तिचं स्वयंवर आहे, त्या स्वयंवरासाठी तर म्हणे मला पण यायचं. 4 देव निघले, इंद्रदेव, अग्निदेव, वरुणदेव आणि यमराज, हे 4 देव निघले. आणि जेवढं त्यांनी गुणगान इंद्रदेवांनी सांगितलं की या तिघायला वाटलं आपलं पण व्हावं दमयंती बरोबरच विवाह. लक्षात यायले आता अवघड झालं. इकडे नळराजा आलं गण, ह्या चौघायचीच इच्छा होऊ लागली आपण विवाह कोणा संग व्हावं, दमयंती बरोबर व्हावं. आणि आता इकडं काय झालं, यांनी विचार केला की दमयंतीनं तर ठरवले विवाह कोणासंग, कारण देवाला मनातलं कळते ना. दमयंतीनं ठरवले विवाह नळराजा संग करायचं, तर आपल्याला अगोदर म्हणे नळराजापाशी जावं लागेल. तू पहिले नाही म्हण, तो आमचा विवाह होईल. लक्षात आले. तर हे सर्व देव अगोदर कोट गेले नळराजापाशी. नळराजापाशी गेले आणि एक लक्षात ठेव म्हणले, आम्ही काही साधारण लोक नाही, मी स्वर्गाचा राजा इंद्र आहे, हा अग्निदेव आहे, हा वरुणदेव आहे पावसाचा देव, आणि तो यमराज आहे. आम्ही चौघा आलोय म्हणे स्वर्गाहून स्वयंवरासाठी. पण मी असं ऐकलंय की दमयंती तुझ्या गळ्यात माळ घालणार, तर लक्षात ठेव. कळलं का? तर तू स्वयंवराला येऊच नको. म्हणजे यांची तिच्या होऊ लागली की दमयंतीसंग कोणाचा विवाह हो, आपला विवाह हो. यांची हे झाली, कारण म्हणले आम्हाला दमयंती फार आवडली, तर आम्ही 4ही एकाच मनाचे आहेत म्हणे, 4पैकी कोणाला झाली तरी आम्ही नाराज होणार. आम्ही 4पैकी एक जण म्हणले विवाह करणार त्याच्याबरोबर, आणि आम्ही देव आहेत म्हणे, काय साधारण माणसं नाही, तुला आमची आज्ञा पालन करावं लागेल. नळराजन स्ट्रिक वॉर्निंग दिली देवाने. लक्षात नाही, तू जाय म्हणले दमयंतीकड आणि तिला जाऊन सांग मला विसरून जाय. आता किती अवघड झालं, बिचाऱ्याने एवढे स्वप्न पाहिलेले झाले, सगळे संपले. देव आले मधात, काय करणार होता. तर म्हणले तिला सांग, इंद्रदेव, वरुणदेव, अग्निदेव आणि यमराज वेडे झालेत म्हणे तुझ्या सौंदर्यामुळं, आणि तुला त्या चौघापैकी जे आवडलं त्याच्या संग लग्न कर, मी तुझ्या संग करणार नाही असं तू जाऊन सांग. देव म्हणालेत कोणाला, नळराजाला, हे 4 जण. लक्षात यायले. आणि म्हणले आमच्या चौघापैकी कोणाच्या गळ्यात माळ घातली तर आम्ही कोणी नाराज होणार नाही. एवढा प्लॅन केला आहे सर्वांनी. आता हे ज्यावेळेस बोलणं ऐकलं तर नळराजा एकदम शांत. आला, काही नाही म्हणता येणं आणि हो म्हणता येणं, दोन्ही कोण दुःखी झाला नळराजा. आता काय करावं त्याला काही समजणं. लक्षात यायले, फार दुःखी झाला तो. तर त्यावेळेस म्हणले आता काय करावं, काहीच करता येणं, हो म्हणता येणं, नाही बी नाही म्हणावं तर सरळच हे व्हायले, हो म्हणावं तरी बी बिघडायले का, नाही म्हणावं तर देव मारून टाकणार शाप देऊन, आणि हो म्हणावं तर तिकडं जाऊन तर किती अवघड होणार. लक्षात आहे. फार दुःखी झाला तो. तर त्याने हो म्हणलं देवाला, म्हणे ठीक आहे काय हरकत नाही, मी जाऊन सांगतो म्हणे, आता आज्ञा तुमची तर मी मोडू शकत नाही. आणि दुःखी होऊन नळराजा गेला कोणीकडं, दमयंतीकडं. लक्षात आहे. तर दमयंतीकडे गेला आणि दमयंती तिथं बगीच्यामध्ये आली होती, पण हा पहिल्यांदाच गेला. आता यांनी एवढं वर्णन ऐकलं होतं की पहिल्या ओळखलं त्या रूपावरूनच. लक्षात आहे. तर दमयंतीने ज्यावेळेस नळराजाला पाहिलं तर आता एवढं सुंदर नळराजाचं रूप आणि दमयंतीचं पण, तर दोघांनी आलिंगन केलं ज्यावेळेस पहिली भेट झाली त्यावेळेस. आणि एवढं त्यांनी हे केलं होतं चिंतन अगोदर, एवढं ऐकलं होतं. तर नळराजाने लगेच तिला दूर केलं दमयंती. तर म्हणले तू दूर होय म्हणले, तू माझ्यावर मोहित होऊ नको म्हणले, कारण म्हणले मी इथं काही तुला भेटण्यासाठी आलो नाही, मी इंद्रदेवाचा दूत म्हणून आलो इथं. लक्षात आहे. इंद्रदेवांनी मला पाठवलंय की तू आता ही शेवटची भेट आहे म्हणे आपली, परत भेट होणार नाही म्हणले, तर तू मला विसरून जाय म्हणले. आणि 4 जे देव आहेत, इंद्रदेव, अग्निदेव, वरुणदेव आणि यमराज, या 4पैकी एकाच्या गळ्यात माळ घालून त्याच्या संग तू राह. नळराजाने सांगितलं कोणाला, दमयंती. तर याच्यापैकी कोणालाही तू निवड कर म्हणे तुझ्या मनानुसार, असा निरोप त्या देवांनी मला पाठवलाय. तर दमयंतीला फार दुःख झालं, एवढं चिंतन केलं, एवढी ज्याची वाट पाहिली आणि तो असा म्हणाले. फार दुःखी झाली दमयंती. तिला इंद्रदेवाचा फार राग आला. म्हणले राजा आहे स्वर्ग लोकातला, विवाह झालेला आहे, सगळ्या गोष्टी स्वर्गात अप्सरा एवढ्या आहेत, म्हणजे पृथ्वीवर यायची काय गरज आहे इंद्रदेवाला. लक्षात आहे. एवढा स्त्रीलंपट कसं काय. तर त्यावेळेस मग फार राग आला दमयंती, आणि तिनं नळराजाला सांगितलं म्हणले की जाय म्हणले तू त्या चौघायला जाऊन सांग की हे कदापि शक्य नाही. जेव्हापासून त्या राजहंसाने वर्णन केले म्हणे तुझ्या गुणाचं, तेव्हापासून मी ठरवलंय विवाह करीन तर तुझ्या संग, नाही तर मग मी आत्महत्या करणार. लक्षात येईल.
मी जगणार नाही म्हणले. दमयंतीनं स्पष्ट निरोप सांगितला कोणाला. तेव्हापासून म्हणले मी म्हणले विवाह केला तर तुझ्या संगच करीत, नाही तर मग माझा मृत्यू होईल, मी दुसरा विवाह करणार नाही कोणाबरोबर. लक्षात आहे नाही, अशी वॉर्निंग सांगितली कोणी, दमयंतीनं नळराजाला. तर अशी प्रतिज्ञा केली म्हणे मी, ही पूर्ण होणार म्हणले, याला बदल होणार नाही याच्यामध्ये. तुला जर हे असेल मान्य असेल तर तू स्वीकार कर, नाही तर मग विष खाऊन मी आत्महत्या करणार, पण मी दुसऱ्या संग विवाह करणार, असं सांगितलं कोणी, दमयंतीनं नळराजाला. आता नळराजाला फार दुःख वाट लागलं, आता इकडं जावं असं तिकडं जावं तर ते देव हे करायला काही समजणं त्यानं काय करावं. तर पुन्हा आला तो नळराजा 4 देवापाशी प्रणाम केला. म्हणले असं असं आहे, मी तुमचा निरोप दिला दमयंतीला, पण तिनं काय स्वीकार केला नाही. म्हणले मला क्षमा करा म्हणले, पण तिच्या मनात माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही, कारण माझ्या रूपावरती आसक्त आहे म्हणले, माझ्यावरतीचं प्रेम आहे, ती काय तुमच्यापाशी कोणासंग विवाह करणार. तर असं ज्यावेळेस म्हणले ते, तर त्यावेळेस मग म्हणले आता तुम्ही एकच काम करा, चौघं या लग्नाला आणि अक्षिदा टाकून जा. आता काही फायदाच नाही, ते स्वीकार करायलाच तयार नाही, तर तुमचं काय काम आहे. पण आता देव शेवटी देवच आहेत ना, ते त्याच्या विरोधात गेल्यावर ते कशाने देवाचा कोप का होते, असं तर होते. त्याच्या विरोधात जमत नाही जायला. ते जसे म्हणायत ते केलं तर खुश राहतात. जसं पहा इंद्रदेवाचा यज्ञ करू लागले ब्रजवासी तर खुश होते इंद्रदेव, आणि जेव्हा विरोधामध्ये गेले गोवर्धनाची पूजा चालू केली, लगेच मुसळधार पाऊस कुठं वृंदावनला डुबवण्यासाठी. त्यांचीच पूजा होती ना इतके दिवस. मुसळधार पाऊस मथुरेत नाही पडला, कुठं पडला, कंसाच्या डोक्यावर नाही पडला पाणी. इतका अत्याचार करून ज्यांनी पूजा केली त्याच्याचवर नाराज झाले देव. लक्षात आहे. तर असं आहे. तर हे चिडले नळराजावर. तर एक लक्षात ठेव म्हणले, विवाह होईल तर आमच्या संगच होईल, आम्ही येणार म्हणले स्वतः. आता काय करायचं तर तिथंच पाहू म्हणले स्वयंवरात. विचार कर म्हणे आता रातभर, त्या दमयंतीला करू दे विचार, तूही कर आणि आम्ही चौघं मीटिंग घेतो, तर निर्णय लावू म्हणले उद्या आता काय होतं. हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रीकृष्णचंद्र भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की, श्री विठ्ठल रुक्मिणी भगवान की, पवन पुत्र हनुमान की, उमापति महादेव की, श्री वृंदावन धाम की, श्री महाभारत कथा की, शील प्रभुपाद की, निताई गौर प्रेमानंद. जय जय श्री राधेश्याम, जय जय श्री राधेश्याम, जय जय श्री राधेश्याम.